आता वेळ आली आहे. माझा सदानंद तुझ्यासारखाच दिसायचा. हरवलाय तू. एक काम करशील पोरा, हे दे त्याला. कधी भेटला तर त्याला सांग, मला माझा साधा सरळ गोटाच हवाय. गुरुदेव 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 गुरुदेव. सगळ्यांना पटतंय. मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. गुरुदेव, शेष नागाने तुमच्या मागून गावात येऊन तुम्ही विष्णू देवांचे अवतार असल्याची साक्ष स्वतः शेष नागाने दिली आहे. मार्तंड महाराज कृपा करा. संपत, गुरुदेव इथे काय करतायत? साक्षात विष्णूचा अवतार आणि अशा घरात. हो, म्हणूनच तर ते खरे आहेत. ते इतरांसारखे भोंदू नाहीत माझे गुरुदेव. साधी राहणी, उच्च विचार, कशाचाही हव्यास नाही. गरिबांमध्ये गरिबांसारखं राहून दुःख दूर करतात ते. हो हो हो, त्यांना समजायला वेळ लागेल आणि मी समजावेन. तू तू काळजी नको करू. काय गुरुदेव? ज्यांना काही नको असतं तेच खरे श्रीमंत असतात. उमजेल तुम्हाला लवकरच. त्याच्याशी बोलत होतो मी. हेच खरे सिद्ध पुरुष. देव असाच असतो. स्वामींबाबतची संधी गमावली ती इथे मिळू शकते. या मार्तंड महाराजांचा विश्वास जिंकला, त्यांचं प्रस्थ वाढवलं, त्यांचा उदो केला तर पैसा नाव सगळं मिळवता येईल. खोटी नाणी खळखळाट फार करतात, पण खोटी नाणी खोटीच असतात. काही काळाकरता त्यांचा भाव वाढतो, पण आम्ही तो लवकरच उतरवू. खोटं जेवढं मोठं तितकंच ते लवकर घसरतं. शिवशंकर शंभो. अंबादास, त्याला या अवस्थेतून जर बाहेर काढलं तर जेवढे दिवस त्याच्याकडे उरलेत ना तेवढे तुम्हाला त्याच्या सहवासात घालवता येतील. आणि त्याच्या या शेवटच्या दिवसात त्याच्यासाठी तुम्हाला जे जे काही करायचंय तेही करता येईल. माझ्याच नशिबी असं का? माझ्याच पोटी जन्म घेतलेल्या मुलासोबत असा अन्याय का? मी काय चूक केली होती? देवाने माझ्याच मुलाला का निवडलं? स्वामी, तुम्ही आम्हाला उपाय का नाही सांगितला? मी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता, पण आता मी काय करू स्वामी? येतो मी. वेद, वेद उठ ना रे बाळा. अरे बोल ना माझ्याशी. वेद उठ ना. छत्री, ही
छत्री कशी पडली? अंबादास हे घे. अहो पण स्वामी, पावसाळा तर अजून सुरू झाला नाही, मग ही छत्री कशासाठी? आम्ही तुला आठवण करून द्यायला आलोय एका संकेताची, जो तुला ओळखता आला नाही. छत्री म्हणजे छत्र. आम्ही तुला त्या दिवशीच सांगितलं होतं तुझ्यावर संकट येणार आहेत आणि त्यावेळेस आम्ही तुझ्यावर छत्र धरणार आहोत. तेवढा साधा अर्थ कळला नाही. क्षमा करा स्वामी, मी ओळखू शकलो नाही. इतकी वर्ष आमची भक्ती करून सुद्धा तुला साधा संकेत ओळखता आला नाही. आमचं छत्र आहेच तुमच्या डोक्यावर, मग का घाबरत आहात? स्वामी, आपल्या मुलाचा अकाली मृत्यू होणार आहे हे कळल्यावर, त्याची ही अशी अवस्था बघितल्यावर कोणत्या आईबाबाचं मन थाऱ्यावर राहणार आहे? आम्ही कोणता हरलो होतो, तुम्हाला उपाय विचारला होता, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही स्वामी. उपाय एकच, श्रद्धा कातळासारखी हवी, अभेद्य, समुद्राच्या लाटा किती आपटल्या तरी न फुटणारी न तुटणारी. संकट मोठं नसतं, श्रद्धा कमी पडते. संपत भाऊ, गुरुदेवांसाठी शाही आसन बनवून आणलंय. हो दादा, इथे साध्या घरात राहणाऱ्या गुरुदेवांना आसनाचा मोह असेल का? हो, ते गरीब भक्तांसोबत जमिनीवर बसतात, त्यांच्यात मिसळतात. हो, खरा संत उंच आसनावर बसत नाही, तो मनात बसतो. असा सिद्धपुरुष आम्ही कधीच पाहिला नाही. या अशा महान विभूतीने या असल्या साध्या घरात राहणं मला तरी पटत नाही. संपत भाऊ, आम्हा सर्वांची इच्छा आहे गुरुदेवांनी काही दिवस प्रत्येक शिष्याकडे राहावं. नाही नाही नाही, ते शक्य नाही. पण तुम्हाला गुरुदेवांसाठी काही करायचं असेल तर एका आश्रमासाठी देणगी गोळा करा. म्हणजे महाराजांचा हव्यास नाही, पण ते काय, ते अनाथ, गोरगरीब, घरातून हाकलून दिलेले वृद्ध यांच्यासाठी आश्रम पाहिजे, महाराजांसाठी नाही, जनतेसाठी. गुरुदेव म्हणतात, दान हे देवासाठी नाही, ते माणुसकीसाठी असते. हे माझ्याकडून. महाराज, ही देणगी माझ्याकडून. आता आश्रमासाठी एवढी देणगी तर लागेल ना?
सर्वांनी तर धन दिलं, मला आता यांच्यापेक्षा अधिक धन द्यावं लागेल. वा वा. हा, आणि आणखीन काही लोकांना जर दान द्यावंसं वाटलं तर त्यांनाही तुम्ही सांगा. हं? मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. आता गुरुदेवांच्या ध्यानाची वेळ झाली, तर आपण त्यांना थोडा एकांत देऊया. हं? या. संपत, आज पहिल्याच दिवशी चांगला हात मारलास, चांगली कमाई झाली. हा, वा 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 वा, चांगली कमाई झाली. आता एक काम कर, गावातल्या श्रीमंतांची यादी बनव. गरीब लोकांकडून जेवढं उकळता येईल तेवढं उकळूच, पण काय 100 गरिबांपेक्षा एका श्रीमंताकडून जास्त धन मिळतं. आताच कामाला लागतो गुरुदेव. स्वामी, वैद्यबुवा म्हणाले वेदकडे फक्त एकच आठवडा उरलाय. स्वामी, तुम्ही त्याला वाचवू शकता, तुम्ही त्याला या अवस्थेतून बाहेर काढू शकता. अंबादास, वेदची खेळणी घेऊन ये. वेदची खेळणी घेऊन ये. हो, स्वामी. जिथे मन अडकलेलं असतं तेव्हा तेच कारण ठरतं त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढायला. वेद, स्वामी अहो काय करताय तुम्ही? स्वामी काय झालंय? स्वामी अहो स्वामी. स्वामी आता काय करतील ते मला माहित नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्या वेदला या अवस्थेतून नक्की बाहेर आणणार.
आम्हाला जमतच नाहीये. तू दाखव ना कसा फिरवायचं ते. मला पण शिकव ना. चल आता आपण दुसरा खेळ खेळूया. हे पण खेळता येत नाही आम्हाला. तू शिकवणार आहे आम्हाला. असं काय बसलायस तू. आता काय बरं करायचं. गुरुदेव 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 गुरुदेव. अहो गुरुदेव, तुमच्या लीला पाहून मी पूर्णतः भारावून गेलोय आणि मनोमन मी तुम्हाला गुरु देखील मानलंय. आता फक्त तुम्ही मला शिष्य करून घ्या म्हणजे झालं. म्हणजे याने काही ऐकलं नाही. बरं झालं याने काही ऐकलं नाही. ए आहे कोण कोण आहेस तू. अहो, मी गौतम, अंबादासचा मेवना. अंबादास माझे दाजी गावातले सर्वात मोठे सावकार आहेत. हे बघ, असं शिष्याला स्वतः गुरु निवडता येत नाही. गुरु स्वतः शिष्य निवडतो. तुला गुरुनी बोलवलं नाही, त्यांनी तुला प्रचिती दिली नाही, मग तू थेट शिष्य कसा होऊ शकतोस. नाही का. मग काय करावं लागेल. ते तुला परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा. कसली परीक्षा घेणार आहे. पण ही संधी सोडायची नाही. मी तयार आहे. गुरुदेव, मला गावातली इत्तमभूत माहिती आहे. तुमच्या जनकल्याणाच्या कार्यात माझा खूप फायदा होईल. हात पुढे कर. मूठ बंद कर. अरे हे कसं शक्य आहे. वरच्या बाजूला लावलेला अष्टगंध तळ हातावर उमटला. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. तू आमच्या परीक्षेत उत्तीर्ण झालायस. वर लावलेला अष्टगंध खाली उतरलंय म्हणजे आमचं गुरुतत्व तुझ्यात उतरलंय. तू आमचा शिष्य व्हायला पात्र आहेस. अरे तुला गुरुदेवानी शिष्य म्हणून स्वीकारलंय. पहिल्याच प्रयत्नात त्यांना फसवलं. आता यांच्यामुळे माझ्या कमाईचा नवा मार्ग उघडणार. पहिल्याच प्रयत्नात हा जाळ्यात आला. आता याच्याद्वारे गावकऱ्यांना लुबाडता येईल. वेद, आता पळ हा. मी तुला पकडणार आहे. आलो आलो. अरे कुठे गेला आमचा वेद. अरे लपून बसला की काय. वेद, ए वेद कुठेस तू. अरे कुठेस तू. अरे ये ना जवळ. वेद. स्वामी आजोबा. स्वामी आजोबा लागलं तर नाही ना. खूप लागले रे बाळा. एक काम करतो का. तुला लागल्यावर आम्ही जसं मंत्र म्हणून तुझं दुखणं घालवतो ना, तसं तू पण कर ना. हा? अरे वा, एकदम मस्त वाटलं. दुखायचं थांबलं बघ. पण काय रे लब्बाडा, कुठे लपला होतास तू. आम्ही किती शोधलं तुला, सापडलाच नाहीस. बरं आम्ही तुला खेळायला बोलवतोय तेव्हाही नाही आलास.
स्वामी आजोबा तुम्ही सगळं चुकीचं खेळत होता. आ? आता मी सांगतो कसं खेळायचं. तू मला शिकवशील? हो. चालेल, चल आपण खेळूया. हा? शाबाश. अंबादास, जा फुलं घेऊन ये.